प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी परमेश्वराला धन्यवाद देते की त्यांनी सुंदर अशा सकाळी आपल्या सर्वांना त्याच्या चरणाजवळ एकत्रित केल्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देते. मी तुम्हा सर्वांचा परमेश्वराच्या प्रेमळ आणि अद्भुत प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये स्वागत करते. आपण ह्यावेळेस वचन वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 103 वचन 1 ते 8 मी तुम्हा सर्वांसाठी वाचते. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नकोस. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारितो. तो तुला दया व करुणा याचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडांसारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायत्वांची कृत्य करीतो. त्यांनी आपले मार्ग मोशेला आणि त्याचे कृत्य इस्रायलाच्या वंशजांना वादित केले. परमेश्वर कनवाळू व कृपाळू, मंदकोर, क्रोध व दयामय आहे. परमेश्वराला धन्यवाद देते की परमेश्वर खरोखर खूप चांगला आहे. तो आपल्याला प्रत्येक रोगापासनं, प्रत्येक आजारापासनं, प्रत्येक भीतीपासनं परमेश्वर आपल्याला त्यातनं बाहेर काढतो. परमेश्वर खूप प्रेमळ आणि अद्भुत आहे. त्यामुळे परमेश्वराला धन्यवाद देते की त्यांनी सुंदर अशा सकाळी सुंदर असे वचन आपल्याला दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते. ही वेळ आहे आराधनेची. परमेश्वराला आवडणारी आपण आराधना करूया. स्तुति गाऊंगा हे
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराला आवडणारी सुंदर अशी आराधना झालेली आहे. ही वेळ आहे सूचनांची. मंडळींसाठी सूचना आहे की दर आठवड्यात बायबल स्टडी होते मंगळवारी. ती संध्याकाळी 6:30 वाजता असते. तसेच झूम ॲपद्वारे असते आणि तसेच दर गुरुवारी प्रार्थना सभा असते. प्रार्थना सभा ही संध्याकाळी 6:30 वाजता असते. येणारे रविवारी आपण चर्च ऑनलाईन माध्यमाद्वारे फेसबुक लाईव्हद्वारे भेटणार आहोत. ही वेळ आहे वचनांची. परमेश्वराचं वचन सांगतं, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नकोस. ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्याच्या सबंध देहाला आरोग्य देतात. चला आपण सर्वजण परमेश्वराच्या वचनाकडे आपलं लक्ष लावू. आपले डोळ्यांसमोर परमेश्वराचं वचन ठेवूयात. आपल्या अंतःकरणात परमेश्वराचं वचन ठेवूया, कारण परमेश्वराचं वचन म्हणतं की ते ज्यांनाच लाभतात त्यांना जीवन मिळतं. त्यामुळे ही वेळ आहे वचनाची. पास्टरांना सांगते ते वचन घेऊन येत असताना आपण सर्वजण त्यांचे स्वागत करूया. आणि आपण वचनामध्ये जाण्यापूर्वी परमेश्वराचं एक वचन आहे, मी एक आशीर्वाद आहे यावर आपण कबुली करून घेणार आहोत. मी तुमच्या बरोबर बोलते, तुम्ही माझ्या मागे कबुली करून घ्या. ख्रिस्त येशूमध्ये मी एक आशीर्वाद आहे. ख्रिस्त येशूमध्ये मी माझ्या कुटुंबासाठी एक आशीर्वाद आहे. ख्रिस्त येशूमध्ये मी माझ्या समाजासाठी, मी माझ्या शहरासाठी, मी माझ्या राज्यासाठी, मी माझ्या देशासाठी मी एक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. पास्टर वचन घेऊन येत असताना आपण सर्वजण त्यांचं स्वागत करू. प्रेज लॉर्ड. गुड मॉर्निंग सर्वांना. प्रभू खूप चांगला आहे आणि त्याची दया रोज सकाळी आमच्यावरती नवीन होते. आज तुम्हाला पण फार आनंद होत आहे, कारण देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात आणि देवाच्या वचनासाठी तुम्ही उत्सुक आहात. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. कारण प्रियांनो, प्रभू आमचा चांगला आहे आणि तो इतका चांगला आहे की त्याची ज्यावेळेस आम्ही एकट्यामधून जात असतो, ज्यावेळेस आम्ही अडचणीमधून जात असतो, ज्यावेळेस आम्ही दुःखीत असतो, त्यावेळेस तो आमच्याकडे येतो आणि म्हणतो की माझी शांती, माझी कृपा तुला ह्या परिस्थितीमध्ये पुरेशी आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही जे जीवन जगत आहोत ते देवाच्या कृपेमध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये जगत आहोत. म्हणून आज प्रभूला मी धन्यवाद देतो. खरोखर प्रियांनो, आम्ही दररोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे की त्या दिवसांमध्ये अधिक आणि अधिक तुम्ही देवाच्या वचनामध्ये वाढावं, देवाच्या वचनामध्ये तुमची वृद्धी व्हावी आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने तुम्ही रोज आणि रोज भरले जावं. कारण प्रियांनो, देव कुटुंबामध्ये उत्सुक आहे. परमेश्वर कुटुंबाला आशीर्वादित करतो. कुटुंब देवाने बनवलं. म्हणून प्रियांनो, तुमच्या कुटुंबासाठी आम्ही रोज प्रार्थना करत नाही की देवाने तुमच्या कुटुंबामध्ये ऐक्याचं सामर्थ्य निर्माण करावं, ऐक्यामध्ये देवाने तुम्हाला एकत्र करावं. कारण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा जसे ते ऐक्यामध्ये राहतात, ऐक्यामध्ये चालतात, ऐक्यामध्ये त्यांचे ते प्रत्येक गोष्ट करतात, तसंच प्रियांनो आम्ही कुटुंब या नात्याने आम्ही आमच्या जीवनामध्ये देखील ऐक्यामध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला मत्तयाचा 18वा अध्याय आणि त्याच्यातलं 19 आणि 20 वचन काय सांगतं पाहूया. मत्तय कृष्णवृत्तमान याचा 18वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये प्रभू परमेश्वर आमच्याशी काय बोलत आहे. मी आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील, पृथ्वीवर तुम्ही एकत्र होऊन कोणत्याही गोष्टीबद्दल विनंती करतील, ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. प्रियांनो, एकत्र युनिटीमध्ये देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की एकत्र युनिटीमध्ये ज्यावेळेस ऐक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही राहतो त्यावेळेस त्या प्रार्थना, ती विनंती परमेश्वराकडं पोहोचली जाते.
आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी काय सांगत आहे? ऐक्याने, युनिटी, ऐक्यामध्ये राहणं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून काय म्हणतं पहा पुढे, कारण जिथे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्या सर्वांमध्ये मी आहे असं प्रभू परमेश्वर आम्हाला म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ऐक्यामध्ये परमेश्वर राहतो प्रियानो. जिथं एकी आहे, जिथं युनिटी आहे, ज्या कुटुंबामध्ये, आज मला कुटुंबामध्ये ऐक्याबद्दल, कुटुंबाच्या युनिटी बद्दल आज तुमच्याशी बोलायचं आहे. आणि जिथं युनिटी नाहीये तिथं परमेश्वर नाहीये प्रियानो. कारण जिथं दोघं किंवा तिघं त्याच्या नावामध्ये एकत्र येतात तिथं तो म्हणतो की मी त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून कुटुंबामध्ये प्रियांनो एकी असणं फार गरजेचं आहे. देवानं कुटुंब रचलं, देवाने कुटुंब बनवलं. पहिला पुरुष, पहिली स्त्री देवाने निर्माण करून एक पहिलं कुटुंब देवाने निर्माण केलं. कुटुंबामध्ये देव उत्सुक आहे, कारण त्याला माहिती एकीमध्ये सामर्थ्य आहे. जिथे एकी आहे तिथं देवाचं गौरव आहे. जिथे एकी आहे तिथं परमेश्वराचं अद्भुत कार्य होतं प्रियांनो. पण देव कुटुंब निर्माण करतो, परंतु शैतान प्रियांनो ते बिघडवण्याचा किंवा ते तोडण्याचा नेहमी आणि नेहमी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मत्तयाचा 19 अध्याय 2 आणि 4 वचन काय सांगतं पहा. मत्तयाचा 19 अध्याय 2 आणि 4 वचन. तेव्हा लोकांचे थव्याचे थवे त्यांच्या मागून गेले आणि त्यांनी तेथे बरे केले. मग परुषी तेथे आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता उद्देशाने म्हटले, कोणतेही कारण बायको टाकणे शस्त्र आहे काय? त्यांनी उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली व म्हटले, ह्याकरिता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जुळून राहील आणि ती दोघे एकदेह होती. पण प्रारंभी देवाने काय म्हटलेलं ते वचन वाचतात येतात आई. ह्याकरिता पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोशी जुळून राहील आणि ती दोघे एकदेह होती. ती दोघे एकदेह होतील. पुढं यामुळे ती दोन पुढे दोन नव्हे तर एक देह अशी आहे. म्हणून देवानं जे जोडलेलं आहे ते माणसाने तोडू नये. जे देवानं जोडलेलं आहे, जे परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माणसाने तोडू नये. पण प्रियांनो, एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे, मनुष्य कुटुंब कधीच तोडत नाही. एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे, देवाने ज्या वेळेस मनुष्याने निर्माण केलं त्यावेळेस देवानं त्याला आशीर्वाद दिला आणि फलद्रूप व्हा, बहुगुणित करा, संपूर्ण पृथ्वीवरती त्याने प्रत्येक गोष्टीवरती त्याने आशीर्वाद दिला. प्रत्येक गोष्टीवरती त्याने सत्ता चालवण्यासाठी, अधिकार गाजवण्यासाठी देवाने त्या मनुष्याने निर्माण केलं. मनुष्य प्रियांनो, देवानं जे जोडलेलं आहे ते मनुष्यानं तोडू नये. परंतु हा मनुष्य जोडण्याच्या ऐवजी तोडायचं काम करत आहे. परंतु हा मनुष्य करत नसून प्रियांनो, हे तोडायचं काम हे शैतान त्याच्याद्वारे तोडायचं काम करत आहे. कारण शैतानाला कधीच कुटुंबामध्ये युनिटी, कुटुंबामध्ये एकत्रित जे कुटुंब चालतं, जे ऐक्यामध्ये जे कुटुंब चालतं प्रियांनो, ते कुटुंब त्याला कधीच आवडत नाही. म्हणून तो नेहमी कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्रियांनो, आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये तुम्ही पाहतात की सर्व कुटुंब आज तुटलेलं आहे, ढासळलेलं आहे. मुलगा एका बाजूला आहे, आई वडील एका बाजूला गेलेले आहेत, सर्व कुटुंबातले जे मेंबर्स आहेत, सभासद आहेत, ते सैरा वैरा इकडच्या तिकडच्या वेगवेगळ्या दिशेला ते भटकून गेलेले. का? कारण सैतानाने कुटुंब तोडलेलं आहे.
कुटुंबामधली जी ऐक्यता आहे, कारण त्याला माहिती आहे ऐक्यतेमध्ये परमेश्वर वास करतो, ऐक्यतेमध्ये प्रभू येशू वास करतो, ऐक्यतेमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य अद्भुत रीतीने होतं. म्हणून तो ऐक्यामध्ये कधी कुटुंबाला ठेवण्याचं काम करत नाही. आणि म्हणून प्रियांनो, येत्या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वर आमच्याशी बोलत आहे की कुटुंब जे देवाने जे जोडलेलं आहे ते मनुष्याने तोडू नये. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज काय घडत आहे जगामध्ये? आज जगामध्ये असं घडत आहे की जे कुटुंबातले जे लोक आहेत, जे आपल्या लेकरांना, आपल्या आई वडिलांना जर एखादी चांगल्या गोष्टी सांगतात ते त्यांच्यासाठी हानिकारक वाटतात. कारण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे की आपल्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा देवाकडून मिळालेला आशीर्वाद आपल्याला आहे. जर तुम्ही नीतिसूत्राचं पुस्तक याचा 19वा अध्याय 14वं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की सद्गुणी स्त्री परमेश्वराकडून प्राप्त झालेला मोठा आशीर्वाद आहे. वाचा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दयाभाग होते. हा, सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. प्रियांनो, तुमच्या घरामध्ये तुमची आई असू देत, वडील असू दे, तुमचा भाऊ असू दे, बहीण असू दे, पती असू दे, पत्नी असू दे, तुमची लेकरं असू दे, जे कोणी तुमच्या कुटुंबामध्ये आहे, समजून घ्या प्रियांनो, तुमच्या कुटुंबामध्ये मिळालेला देवाकडून एक मोठा आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचा भाऊ देवाकडून मिळालेला मोठा आशीर्वाद आहे. तुमच्या भावासारखा, तुमच्या बहिणीसारखा, तुमच्या आई मम्मी सारखा, तुमच्या वडिलांसारखा असा त्यांच्यासारखं जगामध्ये कोणीच नाही आपल्याला. देवानं तुम्हाला दिलेला तो मोठा आशीर्वाद आहे, परमेश्वराकडून मिळालेला तो मोठा आशीर्वाद. आणि म्हणून प्रभू म्हणतो की कुटुंबामध्ये ऐक्यता असणं फार गरजेचं आहे. पण हा सैतान आम्हाला त्या ऐक्यतेमध्ये कधीच चालू देत नाही. कारण ज्यावेळेस आम्हाला आमच्या आईवडिलांकडून, आमच्या कुटुंबाकडून चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात, त्यावेळेस त्या चांगल्या गोष्टींना सैतान एक वेगळं रूप देऊन आमच्या मनामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, नीतिसूत्राचा 6वा अध्याय 20व्या वचनामध्ये काय सांगतं पहा. नीतिसूत्र 6:20 मध्ये, माझ्या मुला तू आपल्या बापाची आज्ञा पाळ. आपल्या आईची शिस्त सोडू नको. ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर. ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवेल. प्रियांनो, तू चालशील तेव्हा, ज्या वेळेस आम्हाला आमच्या कुटुंबाकडून चांगलं शिक्षण मिळतं, समजून घ्या, कुठलंही कुटुंब आपल्या लेकरांना, आपल्या आईवडिलांना, आपल्या घरातल्या मेंबर्स लोकांना कधीही चुकीचं शिक्षण देत नाही. काय म्हटलेलं आहे की 20वा वचन की माझ्या मुला तू आपल्या बापाची आज्ञा पाळ. प्रियांनो, ज्यावेळेस आम्हाला आपल्या कुटुंबाकडून काहीतरी आज्ञा येतात, समजून घ्या, ते आम्हाला संरक्षण देण्यासाठी असतात, आम्हाला योग्य मार्गावर चालवण्यासाठी असतात, आमच्या योग्य दिशेवर आम्हाला भक्कम रीतीचं सामर्थ्य देण्यासाठी असतात. परंतु सैतान त्या आज्ञांना एक बॉन्डेज म्हणून फिरवून टाकतो, एक बंधन म्हणून फिरवून टाकतो की अरे ह्या ज्या आज्ञा येतात त्या मला कुठेतरी बंधनामध्ये ठेवतात. कदाचित आमच्या आईकडून असू दे, अरे इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, हे करू नको, वडिलांकडून असू दे, असं करू नको, तसं करू नको, हे करू नको, ते करू नको. आणि मग सैतान आमच्या मनामध्ये काय टाकतो की नाही, हे तुझ्यासाठी बंधन निर्माण करतात. कारण तो लबाड व लबाड्याचा बाप आहे. कोण? शैतान. तो आमच्या मनामध्ये आमच्या भावाबद्दल, आमच्या बहिणीबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल एक चुकीची गैरसमज आमच्या मनामध्ये टाकतो. का? कारण ज्या ऐक्यामध्ये आम्ही चालत आहोत ती ऐक्यता कुठंतरी तुटलं जावं, ती दोरी जी घट्ट बांधलेली आहे ती कुठंतरी तुटली जावी. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो पुढे पहा, 22वा अध्याय 6व्या वचनामध्ये अजून वाचूयात आपण. नीतिसूत्र 22:6.
मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे, हा म्हणजे वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार पहा नाही. प्रियानो, तुम्हाला तुमचं कुटुंब का तुम्हाला शिक्षण देण्याचा प्रयत्न करते, का तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते? कारण तुम्ही त्याच्यापासून वृद्धापणापणीही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक आशीर्वादित, एक यशस्वी आणि अत्यंत भक्कम असे व्यक्ती बनाव की तुम्हाला जगामध्ये पाडणारा कोण निर्माण होणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण शैतान त्या शिक्षणाला काय करतो? त्या शिक्षणाला बंधन म्हणून आमच्या डोक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो की हे शिक्षण तुझ्यासाठी चांगलं नाही, हे शिक्षण तुला पाठीमागे ओढण्यासाठी आहे. पण प्रियांनो, आज मी माझ्या उघड्या डोळ्यांनी मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेलं आहे की जो आपल्या कुटुंबाच्या आज्ञांमध्ये राहतो तो त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पुढे काय सांगतो पहा. जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक 20 अध्याय 12 वचन जर जुन्या काळामध्ये पाहायला गेला, त्या ठिकाणी देखील देवाने काय आम्हाला आज्ञा केलेली आहे? आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. का राख? म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत जो आहे, देश, जे आशीर्वाद तुला पाहायचं. बऱ्याच वेळेस प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोठं होण्याची फार इच्छा असते. मोठं म्हणजे काय? आजच्या जगामध्ये माझ्याकडे चांगलं स्वतःचं घर असावं, स्वतःची गाडी असावी, चांगली पती पत्नी असावी, चांगली लेकरं असावे, खूप पैसा असावा, हे असावा, ते असावा, आणि मग सरते शेवटी या सगळ्या गोष्टी आम्हाला असाव्यात असं लोकांना बऱ्याच वेळेस मला मोठं व्हावंसं वाटतं. पण प्रियांनो, हे मोठं तुम्ही या पृथ्वीतलावरती असताना तुम्ही होऊ शकता, पण एकाच गोष्टीमुळं की आपल्या काय म्हटलेलं आहे? बापाचा व आईचा मान राख. आपल्या बापाचा व आईचा मान राख. रिस्पेक्ट युअर फादर अँड मदर. त्यांचा मान राख. सैतानाने तुझं जे माइंडसेट आज बदललेलं आहे की त्यांचा मान कधीच ठेवायचा नाही, त्यांना सन्मान कधी द्यायचा नाही, कारण ते तुला एक बंधन निर्माण करतात, ते तुला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्या मनातून काढून टाका प्रियांनो. ज्या युनिटीमध्ये, ज्या ऐक्यामध्ये तुम्ही चालत आहात ते सैतानाला दिसत नाही, म्हणून तुमच्या मनामध्ये तुमच्या कुटुंबाबद्दल एक गैरसमज निर्माण करून तुम्हाला खाली पाडण्याचा सैतान प्रयत्न करत आहे. म्हणून देवा वचन आज सकाळी आम्हाला काय सांगत आहे की ऐक्यामध्ये चाला. कारण प्रियांनो, आमचं कुटुंब, म्हणून या दिवसांमध्ये आपल्या कुटुंबाचा कधीच द्वेष करू नका. कुटुंबातल्या मेंबर लोकांचा, सभासदांचा कधीही द्वेष करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आम्ही त्यांचा ज्यावेळेस द्वेष करतो. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? योहानाचं पहिलं पत्र याचा 2 अध्याय 10 ते 11 वचन. योहानाचा पहिलं पत्र याचा 2 अध्याय 10 ते 11 वचनामध्ये म्हणतं की कोणाविषयी आपल्या मनामध्ये दोष ठेवू नको. योहानाचं पहिलं पत्र याचा वाचूयात आपण 2 अध्याय 10 ते 11 वचनामध्ये. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 10 ते 11 वचन आम्हाला सांगतं, ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दयेची प्राप्ती झाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. बर, पुढे. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करीतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून. योहानाचं पहिलं पत्र याचा 2 अध्याय 10 ते 11 वचन. ते आम्हाला असं सांगतं की आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठाई अडखळत नसते. पण आपल्याला बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कोठे चालला आहे हे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले असते. आपल्या बंधूचा पहाट देवाचं वचन सांगतं की आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सभासदांचा द्वेष करत आहात
तर प्रभू म्हणतो की तुम्ही प्रकाशात नाही, तुम्ही अजून अंधारात आहात, तुम्ही अंधारात चालत आहात. आणि जो आपल्या बंधूवर प्रीती करतो त्याला कधीही त्याच्या लाईफमध्ये, त्याच्या जीवनामध्ये कधीच अडखळण येत नाही. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही समस्या नको, काही अडखळण नको, एक चावी जीवनामध्ये तुम्हाला देतो, आपल्या कुटुंबावर प्रेम करायला लागा. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींवर प्रेम करायला लागा. आपल्या आई वडिलांवर, आपल्या लेकरांवर, आपल्या घरामध्ये जे कोणी असेल त्या प्रत्येकावर प्रियांनो, जे नातेवाईक तुमचे आहेत त्या प्रत्येकावर प्रेम करायला लागा, कारण ते देवाकडून मिळालेला तुम्हाला मोठा आशीर्वाद आहे. आणि जर तुम्ही त्यांचा द्वेष करत आहात तर प्रभू म्हणतो की तुम्ही अंधारातच आहात आणि अंधारातच चालत आहात, कारण तुम्ही कुठे चालला आहे हे तुम्हाला कळत नाही, कारण तुमचे डोळे आंधळे केलेले असतात. प्रेज द लॉर्ड. त्यातला 4 अध्याय आणि 20 ते 21 वचन काय सांगतं पहा आपल्याला. योहानाचं पहिलं पत्र याचा 4 अध्याय आणि 20 ते 21 वचनामध्ये आम्हाला असं सांगतं की मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. प्रेज द लॉर्ड. मी काय म्हणत आहे तुम्हाला, जर तुम्ही बंधूचा द्वेष करत आहात तर आम्ही लबाड आहे. आणि लबाड लोकांचा बाप कोण आहे? सैतान आहे. जर तुम्ही तुमच्या लोकांवर प्रेम करत नाहीये, तुम्ही त्यांचा फक्त फायद्यासाठी तुम्ही उपयोग करत आहात, तर आम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाही, त्यांच्यावर प्रीती करत नाही. कारण जो आपल्या बंधूचा द्वेष करेल तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे कसे शक्य आहे. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. आणि जर प्रियांनो तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाहीये, प्रीती करत नाहीये, तर समजून घ्या आम्ही आमच्या जीवनामध्ये फार मोठ्या चुका करत आहे. आम्ही लबाड आहोत. आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाचं प्रेम नाहीये. जर आम्ही दिसणाऱ्या बंधूवर प्रीती करत नाहीये तर आम्ही न दिसणाऱ्या देवावरती आम्ही कधी प्रेम करू. कारण प्रियांनो, देवानं तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला, तुमच्या वडिलांना, हे देवाने तुमच्यासाठी निर्माण केलेला मोठा आशीर्वाद आहे. तुमच्यासाठी निर्माण केलेला मोठा आशीर्वाद आहे. म्हणून त्यांचा द्वेष कधीच करू नका की नाही ते माझ्या जीवनाला एक बंधन घालत आहे, मला ते त्रासामध्ये नेत आहे, मला ते दुःखामध्ये नेत आहे, मला अडचणीमध्ये नेत आहे. नो, सैतानाचं ऐकत बसू नका, त्यांचा द्वेष करत बसू नका. कारण सैतानाला माहित आहे ज्यावेळेस तुम्ही त्यांचा द्वेष करताल देवाची प्रीती तुमच्यातून निघून जाईल. प्रेज लॉर्ड. म्हणून तीतला पत्र याचा तीमोथेला पहिलं पत्र याचा 5 अध्याय 8 वचन काय सांगतं पहा. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, जर कोणी आपल्या स्वकीयांची किंवा विशेष करून आपल्या घरची व्यवस्था करत नाही तर त्याने विश्वास नाकारिला असतो. तर त्याने विश्वास नाकारलाय. बऱ्याच वेळेस तुम्हाला ह्या वचनाचा अर्थ तुम्हाला सांगते. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष देखील देत नाही. काय आमच्या कुटुंबामध्ये चाललंय, काय अडचणी, आमच्या कुटुंबातले कोण आजारी आहे किंवा कोण त्रासलेला आहे किंवा कोण दुःखित आहे याच्याकडे आम्ही कधीच लक्ष पुरवत नाही, कधीच आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. वाय? का? कारण शैतानाने आमच्या मनामध्ये ते टाकलेलं असतं. आमच्या मनामध्ये ते अशा गोष्टी त्याने पेरलेल्या असतात की तू साठवून ठेव, तुझ्याकडे जमा करून ठेव, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, कारण ते तुझ्यासोबत चुकीचेच वागतात. जर आपल्या कुटुंबाची आपण व्यवस्था करत नाही, आपण आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये, तर आम्ही आमचा विश्वास नाकारलेला असं देवाचं वचन सांगतो. प्रेज लॉर्ड. आज सकाळी मला तुम्हाला तेच देवाच्या वचनातून सांगू दे. मार्काचा 3 अध्याय 24 आणि 25 वचन काय सांगतं पहा. आपापसात फूट पडलेले राज्य आपापसात फूट पडलेलं. प्रियांनो, जर तुमच्या कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे, तुमच्या कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, तुमच्या कुटुंबामध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली आहे, तर आपापसात फूट पडलेलं कोणतंही राज्य टिकत नाही. जर तुमच्या घरातून ऐक्यता निघून गेलेली आहे, जर तुमच्या घरामध्ये फूट पडलेली आहे, समजून घ्या तुमचं घर कधीच टिकणार नाही.
पतींनो ऐका, पत्नींनो, लेकरांनो, आपल्या सासू सासऱ्यांनो, जे कोणी तुम्ही असताल प्रियांनो, जर तुमच्या घरामध्ये फूट पडलेले आहे, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. कारण अशात फूट पडलेलं कोणतंही राज्य टिकत नाही, हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. सैतानाला अलाव करू नका, सैतानाला परवानगी देऊ नका तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर कार्य करण्यासाठी. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून कारण युनिटीमध्ये, ऐक्यतामध्ये देवाने आशीर्वाद आणि सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे प्रियांनो. स्तोत्र 133 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असलेले आहे की वाव, बंधूंनी ऐक्यानं एकत्र राहणं. पापाचं काय लिहिलेलं आहे? पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम किती आहे. चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या. पहा काय म्हटलं आहे की बंधूंनी ऐक्यामध्ये राहणं, कुटुंबाने ऐक्यामध्ये राहणं हे किती चांगलं आणि मनोरम आहे. इट्स गुड. ऐक्यामध्ये, युनिटीमध्ये प्रियांनो चांगुलपणा आहे, मनोरमता आहे. पुढे ते अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत पोंगळलेल्या भूमोल तेलासारखे ते तेलासारखे आहे. आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वतांच्या दहिवरांसारखे ते आहे. हो, पुढे कारण तेथे कारण तिथंच परमेश्वराचे आशीर्वाद म्हणजे जिथं ऐक्यता आहे तिथं परमेश्वराचा आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन, अनंतकालिक जीवन आहे, सार्वकालिक जीवन. ऐक्यतामध्ये प्रियांनो, जर तुम्ही कुटुंबातल्या ऐक्यतामध्ये तुम्ही राहतात, देवानं तिथं सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. नीतिसूत्र 17 अध्याय 6 वचन आम्हाला काय सांगतं? पुत्र पौत्र वृद्धांचा मुकुट पुत्र आहे. पौत्र वृद्धांचा मुकुट आहेत. मुलांची शोभा त्यांचे वडील होत. मुलांची शोभा त्यांचे वडील होत. त्यांनो, आज माझे वडील आज इथे नाही आहेत, प्रभू घरी आहेत, परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, वडील असणं हा किती मोठा सपोर्ट किंवा किती मोठा आशीर्वाद असतं हे माझ्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या वडिलांचं नातं जर प्रियानं तुमचं तुटलेलं असेल, आईचं नातं तुटलेलं असेल, भावाचं नातं तुटलेलं असेल, तुम्ही तुमच्या कुटुंबाची शोभा आहात प्रियानो. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा एक ब्युटीनेस आहात, तुम्ही तुमच्या कुटुंबाचं सौंदर्य आहात. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही नसले की तुमच्या कुटुंबाला शोभा नाहीये प्रियांनो. आज मला तुम्हाला सांगू दे, कुटुंबाची ऐक्यता जी आहे ती कधीही तोडण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिथं देवानं अनंतकालिक सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. कारण म्हणून देवाचं वचन सांगतं की आपल्या कुटुंबाच्या तुटण्यापासून, आपल्या कुटुंबाला तुटण्यापासून नेहमी आणि नेहमी वाचवा, नेहमी आणि नेहमी त्याला सावध ठेवा. कारण देवाचं वचन रोमकाराचं पत्र 16 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये सांगतं, आता बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे, तुम्हाला जे शिक्षण मिळालेलं आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घालून आणत आहे, पहा, ज्या फुटी, जे अडथळे तुमच्या कुटुंबामध्ये येतात त्यांच्यावर लक्ष ठेवा किंवा त्यांच्याकडे पासून दूर व्हा. त्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा. फुटी आणि अडथळे कुटुंबामध्ये जे येतात त्याच्यापासून दूर व्हा असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. त्याच्यापासून लांब राहा. जर तुम्ही लांब राहिला नाही, जर फुटी आणि अडथळ्यांपासून जर तुम्ही लांब राहिला नाही, त्याच्यापासून तुम्ही लांब राहिला नाही, तर प्रियांनो तुमच्या कुटुंबामध्ये फुटी आणि अडथळे सतत आणि सतत येत राहणार आहे. म्हणून करिंदकराचं पहिलं पत्र याचा एक पहिला अध्याय 10 वचन आम्हाला खूप महत्वाचं वचन सांगत आहे. करिंदकराचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय 10 वचन, पहिला अध्याय 10 वचन,
बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त यांच्या आपल्या नावाने प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हाला विनंती मी करीतो. तुम्हाला विनंती करतो की पहा, ही इज रिक्वेस्टिंग टू यू. तो आम्हाला रिक्वेस्ट करत आहे, तो आम्हाला विनंती करत आहे. कोणती विनंती करत आहे? तुम्हा सर्वांची बोलणे सारखे असावे, तुमचं बोलणं सारखं असावं, म्हणजे तुम्हामध्ये फुटी पडू नये. तुमच्यामध्ये फुटी पडणार नाहीत. तुम्ही एकचित्ताने तुम्ही एक चित्ताने, एकीने, व एकमताने जोडलेले तुम्ही व्हावे. एक चित्ताने व एक मताने तुम्ही जोडलेले पाहिजे. प्रियांनो, कुटुंब या नात्याने तुम्ही कसे जोडले पाहिजे? एक चित्ताने व एक मताने जोडलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला फक्त पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याची गरज तुमच्या कुटुंबामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून पॉल एका वचनामध्ये गलतीकराच्या 5व्या अध्यायामध्ये काय म्हणतो की मी तर 16 वचन जर तुम्ही वाचलं, मी तो म्हणतो की मी तर तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही. जर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये पवित्र आत्म्याला लाव केलं, पवित्र आत्म्याला परवानगी दिली कार्य करण्यासाठी, पवित्र आत्म्याचं सानिध्य तुमच्या घरामध्ये नांदायला लागलं, कधीच प्रिय तुमच्या कुटुंबामध्ये फुटी पडणार नाहीत. हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. जर तिताला पत्र याचा 3रा अध्याय 9वं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणत आहे. वाचूयात. तिताला पत्र याचा 3रा अध्याय 9वं वचन. विश्वासांचे रहस्य शुद्ध विवेक भावाने राखणारे असावे. विश्वासाचे रहस्य शुद्ध विवेक भाव आपल्या कुटुंबामध्ये ठेवणं हे फार गरजेचं आहे. प्रियांनो, हे खूप अशी वचन आहेत मला तुम्हाला सांगायचे, परंतु तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये. परंतु एक वचन मी तुम्हाला सांगत आहे. कलेसीकराचं पत्र याचा 3रा अध्याय 12 ते 14 वचन आम्हाला सांगतं. कलेसीकराचं पत्र 3रा अध्याय 12 ते 14 वचन. तर त्यामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की 12 ते 14 वचन आम्हाला सांगतं, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता. प्रियांनो, आपल्या घरामध्ये करुणेने भरलेलं, कृपेने भरलेलं हृदय, ममता, सौम्यता, लीनता, नम्रता, सहनशीलता ही धारण करा. ही नेहमी आपल्या कुटुंबामध्ये असताना तुम्ही बाहेर किती मोठे असा प्रियांनो, पण घरामध्ये आल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही लीन, सौम्य, नम्र असणं फार गरजेचं आहे. का पुढे सांगितलेलं आहे? एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराने, कोणाविषयी कोणाची कंप्लेंट किंवा कोणाविषयी काही गारा असेल किंवा काय अडचण असेल असल्यास आपापसात क्षमा करा. आपापसात बोलून क्षमा करा. प्रियांनो, प्रभूने तुम्हाला क्षमा केली, प्रभूने जशी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे. प्रियांनो, आज सकाळी मला तुम्हाला देवाच्या वचनातून काय आव्हान करायचं आहे की सैतान कुटुंब तोडण्यासाठी आलेला आहे, परंतु आम्ही त्याला बळी न पडता आम्ही देवाच्या कृपेला, देवाच्या समजूतदारपणाच्या आत्म्याला घेऊन आम्ही आमच्या कुटुंबाला एकत्र ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण प्रियांनो, जिथे एकी आहे तिथं देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून आज एक वचन आम्हाला सांगतं करिंदकरांचं 1 पत्र, म्हणून आपल्या कुटुंबामध्ये ऐक्यता ठेवा. योहानाचा 17 अध्याय 21 वचन आम्हाला सांगतं. येशू ख्रिस्त देखील खूप महत्वाची गोष्ट शिष्यांना बोलला की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या बापा, जसं तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक व्हावे. येशू ख्रिस्त काय देवाकडे प्रार्थना करत आहे की तो म्हणतो की जसा तू आणि मी एकत्र आहोत तसं त्यांनीही आपल्यामध्ये एकत्र व्हावं, त्यांनी देखील ऐक्यामध्ये चालावं.
प्रेज लॉर्ड. त्यांनी ऐक्यामध्ये चालव. पण आज प्रियांनो, सैतानाने लोकांची मेंटॅलिटी बदलून टाकलेली आहे की मला कुणाची गरज नाहीये, मला माझ्या आईवडिलांची गरज नाही, मला त्यांच्या नोकरीची गरज नाही, मला त्यांच्या पैशाची गरज नाही, मला हे नाही ते नाही, जे काही आहे ते मी आहे, मी आहे, मी आहे. हा मीपणा शैतानाकडून आलेला मोठा गर्व आहे की जो तुम्हाला वरून खाली पाडण्यासाठी आहे. आणि म्हणून करिंथकरांचं पहिल्या पत्रामध्ये आणि 12 ते 12वा अध्याय जर तुम्ही काढला तर त्यातलं 14 ते 24 वचनामध्ये पॉल एका शरीराचं उदाहरण देतात की प्रियांनो, शरीर जसं असतं, जसं तुमचं शरीर आहे, शरीराला चेहरा, तोंड आहे, हात आहे, पाय आहेत, वेगळ्या प्रकारच्या नाक आहे, कान आहे, डोळे आहेत, तोंड आहे, तसं प्रियांनो कुटुंब एका शरीराचं दर्शक आहे. पहा काय म्हटलेलं आहे. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असे आहे. शरीर म्हणजे एक अवयव असा नव्हे तर अनेक अवयव आहेत. जर पाय म्हणेल मी हात नाही, जर पाय म्हटला की मी हात नाहीये तर मी शरीराचा नाहीये असं होत नाही. पुढं तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते. संबंध शरीर जर डोळाच असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती. संबंध शरीर कानच नसते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती. तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. देवाने शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवलेला आहे. तसं प्रियानो तुमच्या कुटुंबामध्ये देवाने प्रत्येकाला प्रत्येकाच्या जागेवर नेमून ठेवलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज आम्हाला प्रत्येकाला जर तुमच्या पायाला जर ठेच लागली तर तुमच्या फक्त पायालाच त्रास होतो का? नो, नाही, तुमच्या संपूर्ण शरीराला त्याचा त्रास होतो. आणि जर पायाला ठेच लागली तर तुमच्या डोळ्यातून पाणी येतो आणि तोंडातून आवाज येतो आ करून. का? कारण तिथं त्रास झालाय. प्रियांनो तसंच आहे. आणि मग आपल्या त्या पायाला आपण काय करतो, पट्टी बांधतो, त्याला ते ब्लड आलेलं आहे ते त्याला ड्रेसिंग करतो, त्याला पट्टी. का? कारण प्रियांनो पायाला लागला तर पाय स्वतः ड्रेसिंग करत नाही, त्याला हाताची गरज लागते. आज चर्च कुटुंबानो ऐका, तो तुमचं कुटुंब तुटलेलं असेल त्याचे कारण तुम्ही आहात. तुमचं कुटुंबामध्ये जर दुरावा निर्माण झालेला असेल, अडचणी निर्माण झालेल्या आहे, भांडण निर्माण होते, त्याचं कारण तुम्ही एकमेव आहात. आणि म्हणून आजच्या वचनाच्या द्वारे देव आमची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज आहे आणि कुटुंबाला तुमची गरज आहे, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचं सौंदर्य आहात. प्रेज लॉर्ड. यहोशुवाची गोष्ट मला फार आवडते. यहोशुवाने त्याच्या जीवनामध्ये एक निर्णय घेतला. आज प्रियांनो तो निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. यहोशुवाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया. त्यातलं 24वा अध्याय जर आपण वाचला, 14 आणि 15 वचनामध्ये यहोशुवाची खूप मोठी गोष्ट मला आवडते. काय आवडते? वाचा. तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा. तो काय म्हणत आहे की आतापासून आता परमेश्वराचं कुटुंबामध्ये भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा. त्याची सेवा करा. काय काय तुमच्याकडे? तुमचा पैसा आहे, तुमचं घर आहे, घरामध्ये मोठी जागा आहे, ज्ञान आहे, पवित्र शास्त्र आहे, वेळ आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे कुटुंबानो परमेश्वराची सात्विकतेने सेवा करा. पुढे. आणि महानदी पलीकडे व मिसर देशात ज्या देवाची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टिकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणे हे आजच ठरवा. आज तो प्रश्न करत आहे. ही इज आस्किंग यू वन क्वेश्चन. महानदी कुणाची सेवा करणार आज ठरवा. कुटुंबांनो देव आम्हाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही कुणाची सेवा करणार. पुढे काय म्हणतो तो? महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्याची सेवा किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या आमोऱ्यांची देवाची किंवा मी आणि माझे घराचे तर परमेश्वराची सेवा करतो. त्याने एक निर्णय घेतलेला आहे. कुणी?
योशुआने एक निर्णय घेतलेला आहे की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. निर्णय घेऊन मोकळा झाला. प्रियानो, आज तुम्ही निर्णय घ्यायला तयार आहात काय? तुमचे कुटुंब तुटलेलं आहे, कुटुंबामध्ये अक्षम आहे, राग आहे, तुमच्या कुटुंबाचे सभासद एकमेकांपासून दुरावलेले आहेत. आज तो राग, द्वेष सगळं विसरून तुम्ही तुमच्या कुटुंबाला एकत्र घेऊन हे म्हणण्यासाठी तयार आहे की मी चुकलो, मी रॉंग आहे, मी चुकीचा आहे. आणि प्रियानो, त्यांची क्षमा करून त्यांच्याशी नातं जुळवण्यासाठी तुम्ही तयार आहेत का? आणि निर्णय घ्यायला तयार आहे का आजच्या दिवशी या वेळेला की मी आजपासून माझ्या घराण्यासोबत देवाची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्याकडे जे आहे प्रियानो, देवाच्या कृपेद्वारे आहे. का? देवाने तुम्हाला या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत कारण तुम्ही देवाची सेवा करावी. आदामाला सर्व गोष्टीची मुबलकता तयारी करून देवाने त्याला त्याच्यामध्ये ठेवलं. अशी कुठलीच गोष्ट कमी ठेवली नाही देवाने की काही कमी ठेवून आदामाला म्हटलं की चल आता आदामा तुला हे कमी आहे ते तू कमवायला जा. प्रियानो, नाही, देवाने त्याला कम्प्लीट सगळ्या गोष्टी निर्माण करून दिल्या, त्याच्यामध्ये त्याला ठेवलं. आज देखील देवाने तुम्हाला असं परिपूर्ण करून ठेवलेले. का? कारण तुम्ही देवाची सेवा करण्यासाठी. प्रियानो, आज तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे त्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी. म्हणून यावेळेस आपले डोळे बंद करूया. तुम्ही जिथं कुठं असताल आज निर्णय घेऊया की मला माझ्या भावाला जाऊन क्षमा मागायची आहे. मला माझ्या बहिणीकडे जाऊन माझे संबंध जे तुटलेले आहेत त्यासोबत ते संबंध मला पुन्हा प्रस्थापित करायचं आहे. मला माझ्या आईकडे, माझ्या वडिलांकडे जाऊन मला क्षमा मागायची आहे. मला त्यांना म्हणायचं आहे की मी चुकले. आणि पुन्हा एकदा माझ्या घरामधली जी ऐक्यता आहे, जी युनिटी आहे ती पुन्हा मला प्रस्थापित करायची आहे. पवित्र आत्म्या, धन्यवाद, तू आमच्या मनाला जाणीव करून दिली. आम्ही तुझे आभार मानतो की तू आमच्याशी बोलत आहेस. तू आमच्या अंतःकरणाची भेट घेतलेली आहे आणि आज त्या गोष्टीची आम्हाला जाणीव करून देते की आम्ही चुकीचे आहोत. माझ्या देवा, प्रभू परमेश्वर, आम्ही प्रार्थना करत आहे की तू या क्षणाला आमच्या मनाला स्पर्श कर, आमच्या जीवनाला स्पर्श कर, आमच्या अंतःकरणाला स्पर्श कर. आणि या क्षणाला आम्ही प्रार्थना करते की प्रभू तुझाच आणि तुझाच गौरव आमच्या कुटुंबाच्या द्वारे हो दे. जसं यहोशुआ म्हणाला की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहे की तुझी सेवा करण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरव, तू आम्हाला शक्ती दे माझ्या देवा, आणि तुझं गौरव तू स्थापित कर. या क्षणाला मी प्रार्थना करत आहे की प्रभू, जे तुझं वचन ऐकत आहे त्यांचे कुटुंब जर तुटलेले असतील, सैरावैरा त्यांचे कुटुंब इकडे तिकडे गेलेले असतील, सभासदांचे वेळा दिशेकडे मार्ग लागलेले असतील, आज मी प्रार्थना करते की त्यांची मार्ग पुन्हा एकदा एकत्र आण. देवापा, तुझं गौरव त्यांच्या कुटुंबामध्ये होऊ दे आणि पवित्र आत्म्याचं कार्य, सुवार्थेचं कार्य अधिक रीतीने त्या कुटुंबामधून होऊ दे अशी मी प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो. जसं तू म्हणाला की पिताकडे प्रार्थना केली की जसा तू आणि मी एकत्र आहोत, आपण जसं एकत्र आहोत तसं त्यांनी आपल्यामध्ये एकत्र व्हावं. प्रभू, मी प्रार्थना करत आहे की ज्या घरामधून तुझं सानिध्य, जे घर विसरून गेलेलं आहे तुझ्या सानिध्याला, प्रभू मी प्रार्थना करते त्या घरामध्ये तुझं सानिध्य होऊ दे अशी मी प्रार्थना करत आहे. सर्व अडचणी, सर्व राग, द्वेष, कठीण अंतःकरण, कठीण हृदय, कठीण विचार, क्षमा न मागण्यासाठी थांबवणाऱ्या प्रत्येक आत्म्यांना प्रभू येशूच्या नावामध्ये या क्षणाला मी बांधतो, आज्ञा करतो की या सर्व लोकांच्या जीवनामध्ये निघून जा. आणि प्रभू परमेश्वरा, तू कुटुंबामध्ये ऐक्यता नांदवण्यासाठी प्रभू लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी पवित्र आत्म्या तू कर अशी मी प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो या क्षणासाठी, या वेळेसाठी, तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला रिअलाइज करून दिलं, याची जाणीव करून दिली की आमचं कुटुंब किती महत्वाचं आहे. कारण प्रभू तू कुटुंबामध्ये उत्सुक आहेस. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, सन्मान तुला देत आहे. तुझ्या आगापे प्रेमाने प्रत्येक कुटुंबाला भरून काढ माझ्या देवा. प्रभू येशू आमचा तारणारा, याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आमेन. प्रेज लॉर्ड.
धन्यवाद देतो प्रभूला आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी नेहमी सज्ज असता आणि यावेळेस आपण स्तोत्र 23 म्हणूयात आणि शेवटचा आशीर्वाद घेऊयात आणि मग आपण विभक्त होऊयात. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणामध्ये बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो, तो आपल्या नामासह मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यूच्या आईच्या दरीतून मी जात असलो तरी कुठल्या अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ बरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी ही मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मस पुढे ताट वाढवतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया लाभतील आणि मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहील. आमेन. देव बापाची महान प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची महान कृपा, पवित्र आत्म्याची महान सहभागिता तुम्हा सर्वांसह प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला भरपूर रीतीने आशीर्वाद करो. ज्यांना असेच कुटुंबामध्ये ऐक्यता ठेवा. देव तुमच्या कुटुंबाला अधिक रीतीने आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू. हा जो दिवस आहे तो तुमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करो. आमेन.